दास दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विना नाही तुझा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला हे संत समागम फेसबुक लाईव्ह पेज माध्यम उपलब्ध करून दिलेलं आहे। या माध्यमाच्या रूपाने आपण सध्या समर्थ रामदास स्वामींचा जुना दासबोध अर्थात 21 समासी या ग्रंथातील 17वा समास पाहतो आहोत। काल आपण 49व्या ओवीपर्यंत आलो होतो। कालच्या ओव्यांमध्ये समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला शास्त्रामध्ये कशी भांडणं लागलेली आहेत, संतांचं वचन, ती भाषा, त्यामध्ये भेद दिसतो आहे। मान्य आहे की कळकळ एकच आहे की समाजाचा उद्धार झाला पाहिजे, समाजाला योग्य दिशा मिळाली पाहिजे, मानवी जीवन ऐहिक आणि पारमार्थिक पातळ्यांवर यशस्वीपणे संपादन केलं पाहिजे। यासाठी सगळ्या संतांनी आपल्या जीवनाचा आटापिटा केला। काही बंधू
गुरु आपल्या शिष्य समुदायाला खुश ठेवण्यासाठी, त्यांच्याकडून काही अपेक्षा पूर्ण होण्यासाठी त्यांच्या म्हणण्यामध्ये आपलं म्हणणं मिसळतात. ते जे म्हणतील त्याला आपला होकार देतात. ते हे पाहत नाहीत की वस्तुस्थिती काय आहे काय नाही. असा एवढा काल आपण सगळा भाग पाहिला. पुढे समर्थ असंही म्हणतात, ज्याला सत्याचा शोध लागतो, ज्याला परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान होतं, प्रचिती येते, तो इतर विषयांच्या वादात पडत नाही. काय खरं काय खोटं या भानगडीत तो पडत नाही. आणि जेव्हा असा वितंड वाद चालू होतो तेव्हा तो तिथून उठतो आणि समर्थ जसं करत होते, खनाळामध्ये जाऊनही राहे परी सर्वत्राची चिंता वाहे, असं त्याचं वर्तन असतं. त्याला लोकेशना आपला फोटो आला पाहिजे, बातमी आली पाहिजे, आपल्याला लोकांनी मोठं म्हणलं पाहिजे, अशी काहीही भानगड नसते. स्वांत सुख आहे, त्याचं ते सगळं काम चालू असतं, त्याचा अभ्यास चालू असतो, त्याचं जे बोलणं असतं, त्याला जे विचारणारे असतात त्यांनाच तो उपदेश करतो, जे ऐकणारे असतात त्यांनाच तो सांगतो. तो आपली जाहिरातबाजी करत नाही, आपले बॅनर लावत नाही, आपले फोटो टाकत नाही, आपल्या शिष्यांना माझा प्रचार प्रसार करा असंही तो सांगत नाही. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, असत्याचा अभिमान तेणे पाविजे पतन, म्हणून या ज्ञाते जन सत्य शोधिती श्रीराम. खरं काय, वस्तुस्थिती काय याचा शोध ते घेतात आणि शोध घेतल्यानंतर त्याचा डंका पिटत नाहीत. मला सापडलं, मी पाहिलं, मी अनुभवलं, असं ते कधीही म्हणत नाहीत. ही खरी खासियत आहे त्यांची. आता या आजच्या पुढच्या ओव्यांमध्ये ओवी क्रमांक 50 पासून समर्थ म्हणतात, शास्त्रापेक्षा सुद्धा प्रचिती मोठी आहे. ग्रंथांमध्ये काय लिहून ठेवलंय आणि तुम्हाला आलेला अनुभव काय. समर्थ शास्त्रापेक्षा प्रचितीला महत्त्व देतात. म्हणून समर्थ आपल्याला माहिती आहे, दासबोधामध्ये म्हणतात, अनुमानाचे ज्ञान पोरटे. अंदाजाने लावलेलं जे ज्ञान आहे ते खोटं आहे. तुम्हाला काय प्रचिती आली. समर्थांचा अत्यंत गोड शब्द आहे, रोकडी प्रचिती आहे. पाण्यातील म्हैसीची साठी. समर्थ म्हणतात, पाण्यात बसलेली म्हैस आहे आणि तिचा व्यवहार करायचा, याला काय म्हणावं. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, येथे प्रचित हे प्रमाण न लगे शास्त्रांचा अनुमान, अथवा शास्त्री तरी पाहून प्रत्ययो अणावा श्रीराम. या कारणे मुख्य प्रत्यये प्रचिती वीण कामानये, उपाया सारिका अपाये शहाणे जाणती श्रीराम. उपाया सारिका अपाये शहाणे जाणती. येथे प्रचित हे प्रमाण नलगे शास्त्राचा अनुमान, अथवा शास्त्री तरी पाहून प्रत्यय आणावा. शास्त्र काय सांगताय. आपल्याला समर्थ रामदासांच्या जीवनातला एक प्रसंग आठवत असेल. समर्थांनी पैठणला एकदा घार मारली, हातात तीरकमटा होता. आता साधू वेशामध्ये असलेला हा माणूस भगवी वस्त्र घातलेला आहे आणि हातात तीरकमटा घेऊन पारद्यासारखा फिरतोय, एखाद्या शिकाऱ्यासारखा फिरतोय. पैठणातल्या लोकांना, पैठणातल्या ब्राह्मणांना हे पाहून विचित्र वाटलं. ते म्हणाले, कशासाठी घेतलाय तीरकमठा.
चालवा बघू, तुम्हाला काही खेळता येतं का यातलं, का नुसताच घेऊन फिरताय? कुत्सित बुद्धीनं असा विचारलेला प्रश्न समर्थांनी आपल्या अंतर्ज्ञानाने ओळखला आणि एक बाण मारला आणि वर आकाशामध्ये उडणारी घार खाली पाडली. आता सगळी ब्राह्मण मंडळी एकदम चवताळून उठली. अरे म्हणले, हे काय पाप केलं तुम्ही? वेश तर घातला म्हणले साधूचा आणि प्राण्यांची हत्या करता, मोठं पातक घडलं म्हणले तुमच्याकडनं. समर्थांनी हात जोडले. ते म्हणाले, आपण भूदेव आहात, आपल्याला माझा नमस्कार असो. नमस्कार केला. म्हणाले, प्रायश्चित्त सांगा. त्या ब्राह्मणांनी काही ग्रंथ काढले, शोधलं इकडे तिकडे. एका ब्राह्मणाने, साधू असलेल्या ब्राह्मणाने पक्षाला मारणं याच्यावर काय प्रायश्चित्त आहे ते सांगितलं. समर्थांनी ते त्यांच्या देखत प्रायश्चित्त जे काय सांगितलं ते भोगलं. ते म्हणाले, अहो गुरुजी, माझं प्रायश्चित्त भोगून झालं, घार उठत नाहीये ना. तेव्हा ते लोक म्हणाले, बघा वेडा लागला का, वेडा समजतो का म्हणले आम्हाला? प्रायश्चित्त हे तुझं पाप फिटावं म्हणून आहे म्हणले, घारीचा काय संबंध आहे म्हणले त्याच्याशी. समर्थानंतर मातोश्रींना भेटायला गेले वगैरे, तो प्रसंग माहिती आपल्याला. आता काही वर्षानंतर ही जी मंडळी आहेत पैठणातली, यांना असं वाटलं की चला आपण जाऊ आणि मागे जे रामदास आपल्या या पैठणजवळ जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यामध्ये ज्यांचा जन्म झाला, तर ते म्हणले त्यांची फार वाहवा चालू आहे आता शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये. बघू तरी म्हणले काय कर्तृत्व आहे, अजून काय जादूटोना केला म्हणले यांनी. म्हणून काही मंडळी माहुलीला आली. माहुलीला आली. महाराज पण तिथं होते, श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज. त्यांनी पैठणून आलेल्या ब्राह्मणांसाठी म्हणून चांगली गाद्या गिरद्या लोड तक्के बसण्याची वगैरे व्यवस्था केली. त्यांचं आगत स्वागत केलं आणि त्यांनी निरोप पाठवला समर्थांना. स्वामी म्हणाले, काही मंडळी भेटण्यासाठी आलेली आहेत. ते म्हणाले, आम्ही जरा शिकारीला जाऊन येतो. महाराजही आश्चर्यचकित झाले. शिकार? समर्थ हातात गलोल घेऊन कल्याणांना घेऊन जंगलात गेले. थोड्या वेळानंतर आले. झोळीमध्ये अशी भरलेली झोळी आले आणि सगळी ही ब्राह्मण मंडळी बसलेली तिथं. आता खरं तर त्यांच्या मनामध्ये काय, एक कुत्सित भावना आहे. मागे यांनी घार मारली होती, आता हे काय करतायत? यांना आपण प्रायश्चित्त दिलं, पापातून मुक्त केलं, पण यांचा दबदबा वाढला, राजाश्रय यांना मिळाला, यांनी काय जादू केली हे बघण्यासाठी पापबुद्धीनं ते इथं आलेले आहेत. समर्थ म्हणतात, येथे प्रचित हे प्रमाण न लगे शास्त्राचा अनुमान, अथवा शास्त्री तरी पाहोन प्रत्ययो आणावा. प्रचिती आली पाहिजे. मागे यांनी प्रायश्चित्त दिलं या पैठणच्या ब्राह्मण मंडळींनी, पण ती घार काही उठली नाही. आता समोरच आले, सगळी मंडळी बसलेली आहेत, ब्राह्मण मंडळी, पैठणकर. म्हणलं काय तेजपुंज माणसं सगळी, विद्वान अभ्यासू मंडळी सगळी. समर्थ म्हणाले, अरे कल्याणा, ती झोळी रिकामी कर म्हणले तिकडे. कल्याण स्वामींनी झोळी उलटी केल्याबरोबर असंख्य चिमण्या मारलेल्या त्या खाली गळून खाली पडल्या.
ते दृश्य पाहिलं मात्र सगळ्या ब्राह्मणांनी आश्चर्य व्यक्त केलं. अरे म्हणाले, काय आहे? मागे तुम्ही एक घार मारली, आता तर चिमण्यांचा खच पाडला इथं. कसले तुम्ही साधू, कसला अभ्यास, कसले भक्त तुम्ही. त्यांना वाटलं महाराजांच्या समोर यांची छितू करावी. प्रत्येकजण काही बाई बोलू लागला. राजांनाही आश्चर्य वाटलं. काय केलं आज स्वामींनी? हे चिमण्या मारल्या. पण या पाठीमागे काहीतरी डाव आहे हे राजांच्या लक्षात आलं. दिवस संपला, जेवण खाणं झाली. आता ते म्हणाले, चला परत निघूया. तेव्हा समर्थ म्हणाले, निघायचं आहे? अहो म्हणले, आपल्याला जसं जायचंय तसं या चिमण्यांना पण त्यांच्या घरी जायचंय. आता आश्चर्याचा कळसच झाला. सगळी मंडळी, ब्राह्मण मंडळी म्हणाली, अहो एवढ्या दिवसभर चिमण्या पडून राहिल्या, म्हणले इथं मारून आणल्या तुम्ही, ही काय पद्धत आहे? पुन्हा अजून आम्हाला म्हणता की सांगता म्हणले की यांना पण घरी जायचंय. कशा जाणार म्हणले ते घरी? जिवंत मारलं म्हणले, तुम्ही पाप केलं म्हणले एवढं. मग कल्याण स्वामी म्हणाले, सद्गुरू कसं पाठवायचंय त्यांना? ते म्हणाले, आण ती गवताची गंजी. गवताची वाळलेली गंजी आणली, टाक म्हणले त्याच्यावर चिमण्या, आणि दे म्हणले पेटवून. हो, सगळी ब्राह्मण मंडळी पाहत राहिली. स्वतः श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज पाहत राहिले, काय आता हे? आणि जसा अग्नी त्या गंजीला लागला, सगळ्या चिमण्या उडायला लागल्या. सज्जन हो, ही कथा सांगण्याच्या मागचा उद्देश असा आहे, फार शास्त्रावर अवलंबून राहून चालत नाही. एक विद्वत माणूस आहे, विद्वान आहे, आणि दुसरा वैराग्यपूर्ण साधू आहे. कोण श्रेष्ठ आहे? वैराग्यपूर्ण साधू श्रेष्ठ आहे. ज्याने शास्त्रांचा, ग्रंथांचा अभ्यास केला, पीएचडीवर पीएचडी मिळवल्या, त्याला अधिकार नाहीये. पण जो साधू आहे, जो वैराग्यपूर्ण आहे, ज्याच्या अंगी प्रखर वैराग्य आहे, निस्पृहता आहे, समाजाच्या विषयी अत्यंतिक करुण आहे, तो मोठा आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं समर्थांचा अधिकार. सगळे समर्थांच्या चरणावर झुकले आणि ही सगळी पैठणकर ब्राह्मण मंडळी परत पैठणला समर्थांचा उदो उदो करत निघून गेली. समर्थ म्हणतात, प्रचिती महत्वाची आहे, शास्त्रावर फार अवलंबून राहून चालत नाही. पुढे समर्थ 50व्या ओवीमध्ये आता इथून एक वेगळा कलाटणी या समासातल्या विषयाला मिळालेली आहे. जो साधू आहे तो जसा वितंडवादात पडत नाही, शास्त्र ग्रंथाच्या चर्चेत पडत नाही, वाद घालत नाही, तसा तो निंदा आणि स्तुती याला सुद्धा आपल्या जवळ येऊ देत नाही किंवा त्याची बाधा आपल्याला होऊ देत नाही. फार अवघड काम आहे हे. आमचा थोडा अभ्यास झालेला असतो, 50 प्रवचनं केलेली असतात, विषय मांडलेले असतात, आम्हाला मानणारी काही मंडळी तयार होतात, आमचा लगेच कानात वारं शिरतं, मी म्हणजे कोण आहे, माझ्यासारखा आहे का कोणी? खरा जो साधू आहे, खरा जो संत आहे, तो असल्या शब्द ज्ञानातल्या कचाट्यात अडकत नाही आणि कुणाला पाडत नाही. एखादा शब्दज्ञानी माणूस आहे, खूप शिकलेला आहे, वेदांचा अभ्यास केलेला आहे, आणि तो जर काही बोलत असेल तर जो केवळ भक्ती मार्गाने जाणारा जो संत आहे, जो भक्त आहे,
तो त्याच्या नादी लागत नाही, तो त्याला क्रॉस करत नाही. तो जे म्हणेल तो म्हणतो ठीक आहे, ओके, पण त्याचं मत खोडत नाही. पण तेच साधूच्या आचरणावर किंवा त्यांनी केलेल्या पूजेवर म्हणा, त्यांनी केलेल्या एखाद्या बोलण्यावर म्हणा, वक्तव्यावर म्हणा, हा जो ज्ञानी माणूस आहे तो खाडाखोड करतो. तो त्याचे मुद्दे खोडून काढण्यासाठी पुढे येतो, कारण त्याला खुमखुमी आहे त्याच्या ज्ञानाची. हा विषय पुढच्या ओव्यांमध्ये समर्थांनी मांडलेला आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम. अमुचा स्वामी पुण्यपरायण, सूर्यवंशाचे मंडन, लीळा विग्रही नारायण, तयासी रजके निंदिले श्रीराम. तेथे आम्ही मानव किती, माजन आम्हासी बोलो भीती. असो जनासी शब्द ठेविती, तेची मूर्ख जाणावे श्रीराम. जन आणि जनार्दन, यासी नाही भिन्ना भिन्न, म्हणून या जनापासून अनृत्य न घडे श्रीराम. ही जी पहिली ओवी आहे, अमुचा स्वामी पुण्यपरायण, सूर्यवंशाचे मंडन, लीळा विग्रही नारायण, तयासी रजके निंदिले. तेथे आम्ही मानव किती, मा जन आम्हासी बोलो भीती. असो जनासी शब्द ठेविती, त्याची मूर्ख जाणावे. समर्थांनी या ठिकाणी एक अत्यंत मर्माचा मुद्दा मांडलाय. समर्थ म्हणतात, अरे देवादी देवांना सुद्धा निंदा सहन करावी लागली, देवादी देवांना सुद्धा निंदेतून जावं लागलं, निंदा ऐकावी लागली. तिथं आपल्यासारख्या यकश्चित मानवाचं काय गेलंय बापुडा. तेथे आम्ही मानव किती, मा जन आम्हासी बोलो भीती. आम्हाला कुणी नावं ठेवतील का? कशासाठी तू काळजी करतो? या दोन गोष्टी आहेत. एक, जर तुम्ही चुकत असाल आणि कुणी नाव ठेवलं तर सुधारलं पाहिजे. मनुष्य काय, माणूस हा चुकींचा पुतळा आहे. आपण लहानपणी शिकलेलो इथे. आम्ही चुकीची पुतळे आहोत. पण मग असंच राहणार आहेत का? समजा कुणी आम्हाला बोललं तर आपण त्यातून सुधारलं पाहिजे का नाही? आणि जर आपण चुकलेलो नाही, कुणी जर बोलत असेल तर तिकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. दोन गोष्टी आहेत. पहिल्या ओवीमध्ये, ओवी क्रमांक 50 मध्ये समर्थांनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरित्रातला एक प्रसंग संकेत आणि सांगितलाय. काय म्हणताय तो समर्थ? अमुचा स्वामी पुण्यपरायण. आमचे सद्गुरू कोण आहेत? अत्यंत पुण्यपरायण आहेत. सूर्यवंशाचे मंडन, रघुकुळ टिळक, त्या सूर्यवंशाचं भूषण असलेले प्रभू श्रीरामचंद्र आमचे स्वामी आहेत, आमचे सद्गुरू आहेत. लीळा विग्रही नारायण, अनेक लीला त्यांनी केलेल्या आहेत. सुवर्णमृगाच्या मागे काय धावले, सीते 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 म्हणून विलाप करताना झाडांना काय बिलगले. अनेक लीला त्यांनी केलेल्या आहेत. लीला विग्रही नारायण, तयासी रजके निंदिले. रजक म्हणजे कोण? रजक म्हणजे परीठ. तयासी रजके निंदिले, एका परीटाने त्यांची निंदा केली. ही आख्यायिका आहे. आपल्याला माहिती आहे, आपण ऐकलेलं आहे सगळ्यांनी, की धोब्याने बायकोला सांगितलं की त्या सीतेसारखं मी तुला घराबाहेर, तू गेलीस ना, आता मी तुला घरात घेणार नाही. त्या परीटाची बायको एक दिवस घराच्या बाहेर होती. परीट घरात घ्यायला तयार नाहीये.
दोघांची भांडणं झाली आणि ही भांडणं रात्रीच्या वेळी होत असलेली प्रभू श्रीरामचंद्रांच्या हेराने ऐकली आणि ती रामांना येऊन सांगितलं. अशी आपण आख्यायिका ऐकली आहे. वस्तुस्थिती काय हो? वस्तुस्थिती रजकाचा संबंधच नाहीये काही. परीटाचा काय संबंध आहे? परीटाचं काम काय आहे? कपडे धुणं. अहो, समर्थांचं एक काव्य आहे परीटावर. तो काय धुतोय? देहबुद्धी धुतोय, देहबुद्धी. कपडे धुणारा हा परीट आणि त्या परीटाच्या तोंडात सुद्धा शब्द समर्थांनी त्या अभंगामध्ये घातलाय की मी निंदक आहे. समर्थ त्या अभंगामध्ये म्हणतात, रे मी निंदक आलो राघवे धाडिली, धुता धुता आळस झाला जीवे मारिलो. मी एवढे कपडे धुतलेत, एवढी तुमची देहबुद्धी धुतली आहे. मला कुणी पाठवलंय? रामाने पाठवलंय. एक आपल्या समोर तो दृष्टांत आहे. तो जो परीट आहे, रजक, रजक म्हणजे परीट, तो म्हणतो अरे मी निंदक, मी निंदा केली आहे आणि रामाने मला पाठवलंय. धुता धुता आळस आला जीवे मारिलो. मला रामाने धाडिलो आणि मी तुमचे कपडे धुता धुता म्हणजे तुमची देहबुद्धी धुता धुता मेलो की मी. जीव गेला माझा तरी तुमची देहबुद्धी जात नाहीये. कपडे धुणारा परीट. इथं कपडा म्हणजे काय आहे? आमची देहबुद्धी आहे. तो म्हणतो की माझं सगळं आयुष्य गेलं हो, पण तुमची देहबुद्धी काही जातच नाहीये. जो खरा साधू आहे, जो खरा संत आहे, तो शास्त्र ग्रंथाचा किती अभ्यास केला तरी तो देहबुद्धी सोडत नाही. जो शास्त्र ग्रंथाचा अभ्यास करणारा शाब्दिक पंडित आहे तो, आणि जो संत साधू आहे त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. हा रजक जो आहे, समर्थांचा अभंग आहे हा. रे मी निंदक आलो राघवे धाडिलो, धुता धुता आळस आला जीवे मारिलो. जीव गेला माझा, आयुष्य संपलं माझं. मी रजक तुमचा नफर फुकाचा. अरे काय घेणं का देणं मला? काय घेतो मी तुमच्याकडनं? फुकट तुमचे कपडे धुवून देतोय. मी रजक तुमचा नफर फुकाचा, तुकडाही न लगे आम्हा थोरपणाचा. अरे ते तर सोडून द्या काही देणं घेणं, परंतु मला मोठं म्हणावं, माझं कौतुक करावं, ही सुद्धा मला तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. असा हा परीट आहे. देहबुद्धी मळकी नवी ठाई फटकी, ते द्या रे मजपाशी मी धुतो नेटकी. काय म्हणताय रजक? देहबुद्धी मळकी नवा ठाई फाटकी. जो नवीन नवीन ज्ञानी आहे त्याच्याजवळ तर फारच आहे. माझ्या कमी वयात मी एवढ्या ग्रंथांचा अभ्यास केला. मी तुकारामांच्या गाथांचं पारायण केलं, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, नाथांच्या भागवताचं पारायण केलं, नामदेवांच्या अभंगांचा गाथा वाचून काढला. किती अभ्यास केला मी. जो नवीन आहे त्याच्या ठाई तर ती घट्ट आहे देहबुद्धी. देहबुद्धी मळकी नवा ठाई फाटकी, ते द्या रे मजपाशी मी धुतो नेटकी. मी तुम्हाला स्वच्छ धुवून देतो ना. अरे मी नफर असता का मळी न दिसता. अरे मी फुकटचा माणूस आहे तुमचा. तुमची कपडे धुवून द्यायचं काम करतो, तुमची देहबुद्धी धुवून द्यायचं काम करतो. का काळजी करता तुम्ही? अरे मी नफर असता का मळी न दिसता, मळे द्याल की ने द्याल मी नये मागुता. मी तुम्हाला काही मागत नाही. आस जो करी दंभ जो धरी. फार महत्वाचा मुद्दा आहे. आस जो करी, मला काही मिळेल का?
मी एवढं हे सगळं केलंय, यातून माझी प्राप्ती काय, माझं काय? आस जो करी दंभ जो धरी, आपल्या ज्ञानाचा दंभ जो धरतो, अहंकार जो धरतो, अहमपणा जो धरतो, मूर्ख त्या सरी नाही दुसरी. अरे त्याच्यासारख्या मूर्खाला बरोबरीच नाही म्हणले कुणी. त्याच्यासारखा मूर्ख तोच. वृत्ती वळेना अभिमान गळेना, किती धू बाजी आलो डाग ढळेना. किती धू म्हणले मी. तुमचा अभिमान जात नाही, देहबुद्धी जात नाही. मी आपला धुतोय धुतोय धुतोय, एक्सेल लावतोय, काय कम्फर्ट मध्ये घालतोय, मशीन मध्ये टाकतोय, डाग काही तुमचा निघत नाहीये. किती धू वाजी आलो डाग ढळेना. वाजी आलो, कंटाळा आला मला तुमचे कपडे धू धू, पण समर्थ म्हणतात तुमचा डाग काही ढळण्याची चिन्ह नाहीये. हा एक अभंग आहे समर्थांचा. सज्जन हो, आमुचा स्वामी पुण्यपरायण, सूर्यवंशाचे मंडन, लीळा विग्रही नारायण, तयासी रजके निंदिले. परेटाने त्याची निंदा केली आमच्या प्रभू श्रीरामचंद्रांची, आणि म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये एक मोठा दुःखद प्रसंग उभा राहिला. अशी ही आपल्याला सगळ्यांना ही आख्यायिका माहिती आहे. खरं आहे का हे? जर तुम्हाला खरा रामायणाचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही वाल्मिकींचं रामायण वाचायला पाहिजे. वाल्मिकींच्या रामायणामध्ये कुठेही अति चमत्कारांचा वापर नाहीये. वाल्मिकी म्हणत नाहीत, महर्षी वाल्मिकी कुठेही म्हणत नाहीत की दगड पाण्यावर तरंगले. उलट महर्षी सांगतात की मोठमोठी यंत्र आणली, उंच उंच डोंगर फोडले, शेकडो फूट उंचीचे झाडं कापण्यात आली, त्या झाडांवर दगड बांधण्यात आले आणि मग ते पाण्यात सोडण्यात आले. मग ती यंत्र आणली, अवजार आणली. हा सगळा विषय वाल्मिकी रामायणात आहे. वाल्मिकी रामायणामध्ये रजकाचा संबंध नाहीये. वाल्मिकी रामायणामध्ये आपल्याला माहिती आहे की श्रीरामचंद्रांचं राज्य चालू झालेलं आहे, रावणाचा वध झालेला आहे, सीता माता गरोदर आहे आणि आपल्या चारही सासवा त्या अंगद देशाला गेलेल्या आहेत. कारण महाराज दशरथांची एक शांता नावाची मुलगी आहे आणि तिथं तिचा लग्नाचा समारंभ आहे. विषयांतर होईल आज, पण प्रसंग फार गोड आहे म्हणून मला तो सांगण्याचा मोह आवरत नाही आणि तुम्हाला आवडेल ते. आमुचा स्वामी पुण्यपरायण, सूर्यवंशाचे मंडन, लीळा विग्रही नारायण, तयासी रजके निंदिले. रजकाचा काहीही संबंध नाहीये हो. वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे आम्ही. प्रभू श्रीरामांचं राज्य चालू आहे, सगळी प्रजा आनंदात आहे. एके दिवशी महर्षी अष्टावक्र अयोध्येत आले. रामांना सूचना आली, महर्षी अष्टावक्र आलेले आहेत आणि प्रभू श्रीरामांनी त्यांचं आतिथ्य केलं, त्यांना दरबारात बसवलं, त्यांचं चरण क्षाळन केलं. अष्टावक्र मुनींनी विचारलं, राजा, प्रजा कशी आहे, राज्यकारभार कसा चाललाय? प्रभू श्रीरामचंद्र आनंदाने म्हणाले, सगळं ठीक आहे महर्षी, प्रजा आनंदात आहे. तेव्हा राज्यशास्त्रातला एक संकल्प, राजा प्रकृती रंजनात, तो सगळा संकल्प महर्षींनी प्रभू श्रीरामांना समजावून सांगितला. श्रीराम महर्षींना म्हणाले, श्रीरामांच्या तोंडचं वाक्य आहे,
स्नेहम दयांच सौख्यंच यदि वा जानकी मपी आराधनाय लोकानां मुच्चंतो नास्ती में व्यथा. काय अर्थ आहे? सज्जन हो, प्रजानुरंजन हे राजाचं मुख्य कर्तव्य आहे. प्रजेचं हित हे सर्वतोपरी हित आहे. ही सगळी संकल्पना महर्षींच्या मुखातून ऐकल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात, स्नेहम दयांच सौख्यंच यदि वा जानकी मपी आराधनाय लोकानां मुंचतो नास्ति मे व्यथा. महर्षे, ही सगळी संकल्पना तुमची ऐकली. मी त्याच तत्वांवर चालतोय. प्रजेच्या बाबतीत माझ्याकडे अत्यंत करुणा आहे, दया आहे आणि स्नेह आहे. आराधनाय लोकांना, मी लोकांची आराधना करतो. बघा काय प्रसंग आहे. आम्ही प्रभू श्रीरामचंद्रांची आराधना करतो आणि प्रभू श्रीरामचंद्र लोकांची आराधना करतायत. प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात, आराधनाय लोकानां मुंचतो नास्ति मे व्यथा. महर्षे, लोकांना जर काही कष्ट झाले आणि लोकांच्या आनंदासाठी जर गरज पडली तर मी सीतेचा सुद्धा त्याग करीन. नास्ति में व्यथा, मला दुःख होणार नाहीये. प्रभू श्रीरामांचं चरित्र काय? मला माझ्या प्रिय पत्नीचा त्याग करावा लागला तरी मी मागे पुढे पाहणार नाही. मी माझी प्रायोरिटी कुणाला दिलेली आहे? प्रजेला दिलेली आहे. महर्षी अष्टावक्र समाधानाने निघून जातात. काही दिवसानंतर अयोध्येमध्ये जुन्या चित्रांचं प्रदर्शन लागलेलं असतं, नैसर्गिक चित्रांचं प्रदर्शन. सीता तिथं जाते. आता ती गरोदर आहे. तिला वाटतं की आपण ते प्रदर्शन पाहून यावं. सीता प्रदर्शन पाहायला जाते. ते सगळं प्रदर्शन पाहते. दिवसभर फिरते. संध्याकाळी घरी येते. आपल्या स्वामींना म्हणते, स्वामी, मला आपल्या तपोवनात जो काळ आपण घालवला त्याचं मला आज पुन्हा स्मरण झालं. प्रभू श्रीरामचंद्र तिला विचारतात, तू थकलीस का फार? कशाला एवढी फिरली तिथं तू? निसर्ग सौंदर्य पाहायला तू ते प्रदर्शन पाहायला गेली, का थकली एवढी? तू लवकर यायचा. ती म्हणते की नाही, मला तिथं आनंद वाटत होता. त्या गर्भामध्ये असलेल्या बालकांची जी इच्छा आहे ती आईच्या आचरणात येते, आईच्या भावनेत येते, म्हणून आपण म्हणतो डोहाळे लागले. आणि सीता आपल्या स्वामींना म्हणते, प्रभू श्रीरामांना म्हणते की मला पुन्हा एकदा त्या तपोवनात जावं वाटतंय. ऋषी पत्नींची मी काही सेवा केलीच नाही. तेव्हा आपण वनवासात होतो, आपल्याकडे काहीच नव्हतं त्यांना देण्यासाठी. मला काही वस्त्र, काही आभूषण अशी मला द्या ना. मी ती सगळी घेऊन जाईन आणि त्या ऋषी पत्नींना देईन, त्यांची सेवा मी करीन. प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात, ठीक आहे, बघूया आपण. सज्जना हो, महर्षी अष्टावक्रांची जी वाणी सांगून गेली, प्रजानुरंजन, तिथं सीता त्यागाचं बीज पेरलेलं आहे. सीता आणि रामाचा संवाद झाला. रात्र झाली. रात्री रामाचा जो आत्यंतिक मित्र आहे त्याचं नाव आहे भद्र आणि तो हेर पण आहे.
तो हेरांचा, गुप्त हेरांचा मुखिया आहे. त्याला रामाला भेटण्यासाठी कुठल्याही वेळेचं, कुठल्याही स्थानाचं बंधन नाही आहे. तो येतो. त्यांनी दुरून पाहिलं, स्वामी निद्रा घेण्याच्या तयारीत आहेत. त्याला वाटलं आपण परत जावं, आता थांबू नये. प्रभू श्रीरामांनी त्याला पाहिलं, त्याला आवाज दिला. त्याला म्हणाले, काय काम आहे भद्रा? भद्र समोर येऊन उभा राहिला, काही बोलेना. प्रभू श्रीरामचंद्रांनी त्याला खोदून विचारलं, अरे काय, सांग तरी, तू असा उभा कायस? भद्राच्या डोळ्यातून अश्रुपात चालू झाला. प्रभू श्रीरामचंद्रांना वाटलं की काहीतरी गडबड आहे, हा बोलत नाहीये. प्रभू श्रीरामचंद्र म्हणाले, अरे तू बोलत नाहीयेस, कुणाचं काही चुकलंय का? भरताचं काही चुकलं का? भद्र मान डोलावतो. शत्रुघ्नाचं काही चुकलं का? भद्र पुन्हा मान डोलावतो. लक्ष्मणाचं काही चुकलंय का? भद्र मान डोलावतो. राम म्हणतात, अरे माझं काही चुकलंय का? तू बोलत का नाहीयेस? भद्र काही बोलत नाही, अंगठ्याकडे पाहतो, डोळ्यातून अश्रुपात चालू आहे. राम शेवटी विचारतात, सीतेचं काही चुकलंय का? आणि भद्र वर मान करून रामाकडे पाहतो. प्रभू श्रीरामांच्या लक्षात येतं, काय गडबड आहे. ते भद्राच्या पाठीवरनं हात फिरवतात, त्याला अभय देतात. त्याला म्हणतात, अरे तू घाबरू नकोस, तू मला सांग काय झालं ते. तो भद्र सांगतो, महाराज अयोध्येच्या चौका चौकामध्ये एक चर्चा चालू आहे. ती चर्चा अशी आहे, जवळपास वर्षभर अत्यंत अत्याचारी अशा रावणाच्या घरी सीता राहिली आणि सिंहासनावर ती बसली. हे रामाने कसं खपवून घेतलं? रघुकुळाला हा एक डाग आहे, अशी चर्चा प्रत्येक चौकात चौकात चालू आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या लक्षात आलं, महर्षी अष्टावक्र काही दिवसांपूर्वी येऊन गेले. त्यांनी मला विचारलं आणि मी सांगितलं त्यांना की महर्षे, प्रजानुरंजन हे माझं मुख्य तत्व आहे. आणि मी बोलून गेलो. वेळ पडली तर मी जानकीचा त्याग करीन, पण प्रजेचं सुख माझ्यासाठी टॉप प्रायोरिटीवर आहे. रामांनी सगळी चौकशी केली, माहिती काढली. राम भद्राला मध्यरात्रीपर्यंत बोलत होते. म्हणाले, आता तू जा आणि काही कुणाशी बोलू नको. सज्जनाहो, राम रात्रभर झोपले नाहीत. पहाटे आपल्या भावांना निरोप गेला. भाऊ पहाटेच उठून आले. काय झालं? दादानी एवढ्या पहाटे का बोलावलं? सगळे पुढे उभे आहेत. राम अत्यंतिक कठोर भाषेत बोलले, उसना अवसान आणून बोलले. म्हणाले, मी जे आत्ता काही सांगेन त्यावर कुणीही का म्हणून आक्षेप घ्यायचा नाहीये, आणि मी जे सांगेन त्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे. सगळ्यांना भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण काही समजेना. काय झालंय दादा, काय झालं? प्रभू श्रीरामांनी सांगितलं, अत्यंत पवित्रतम असलेली आणि अत्यंत हृदयस्थ असलेली माझ्या सीतेचा मी त्याग करतो आहे, आणि हे आपल्या स्वराज्यासाठी करतो आहे. प्रजानुरंजन हे माझं मुख्य ध्येय आहे, आणि म्हणून मी तिचा त्याग करतो आहे. लक्ष्मणा,
तातडीनं तू तिला घेऊन जाण्याची सिद्धता कर. लक्ष्मणाला का सांगितलं? प्रभू श्रीरामांना माहिती होतं की शत्रुघ्न, भरत, एक तर यांना हे सहन होणार नाही, ते वितंडवाद करतील माझ्याशी. पण लक्ष्मण हा माझा बहिष्कर प्राण आहे आणि मी जे सांगतो ती आज्ञा म्हणून तो आचरण करतो. देर इज नो क्वेश्चन टू वाय, जस्ट डू अँड डाय. प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मणाला सांगतात, रथामध्ये आभूषण घे, किमती वस्त्र घे, अनेक भेट वस्तू घे. सीतेला, त्या ऋषी पत्नींना, त्या आश्रमातल्या कन्यांना, त्या स्त्रियांना ही भेट द्यायची आहे. आणि मी सीतेचा त्याग केलाय हे सीतेला वनात नेऊन सांग आणि तिला सोडून तू परत ये. राजाचं जीवन काय असतं हे प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरित्राकडे पाहून आपण समजून घेऊ शकतो. या ठिकाणी समर्थांनी रजकाचा संदर्भ दिला, पण तो जो संदर्भ दिलेला आहे तो एक आख्यायिका म्हणून आहे. समर्थ म्हणतात, अमुचा स्वामी पुण्यपरायण, सूर्यवंशाचे मंडन, लीळा विग्रही नारायण, तयासी रजके निंदिले, तेथे आम्ही मानव किती, माजन आम्हासी बोलो भीती, असो जनाशी शब्द ठेविती, त्याची मूर्ख जाणावे. जन आणि जनार्दन यासी नाही भिन्ना भिन्न, म्हणून या जनापासून अनृत्य न घडे. जे लोक बोलतील ते जर त्यांचं जर आपल्याला वाईट वाटत असेल तर आपण सुधारणा केली पाहिजे आपल्या जीवनामध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या जगण्यामध्ये. आणि आपल्याकडे जर काही दोष नसेल तरी जर लोक बोलत असतील तर त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता आलं पाहिजे. जनार्दनासे विश्वी त्याची पूजा करीत जावी, कोणीतरी तो शवावी, आपुली काया श्रीराम. समर्थ दासबोधामध्ये बोलतात, जनार्दन हे भगवंताचं स्वरूप आहे. हा समुदाय, राष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक माणूस हे भगवंताचं स्वरूप आहे. 4.5 वर्षाची युरोपची यात्रा करून स्वामी विवेकानंद रामेश्वरला आले. लोक म्हणाले, स्वामीजी आम्हाला काही ज्ञान द्या, आम्हाला काही उपदेश द्या. स्वामी म्हणाले, तुम्हाला उपदेशाची गरज नाही, पण मित्रांनो एक लक्षात ठेवा, देव केवळ देवळात नाहीये. जो समाजामध्ये हीन दीन अडलेल्या अवस्थेत, नाडलेल्या अवस्थेत आहे, त्याची पूजा ही भगवंताची पूजा आहे. समर्थ आमचे 350 वर्षापूर्वी हेच तत्व सांगतात. जनार्दनासे विश्वी त्याची पूजा करीत जावी, कोणेतरी तो शिवावी आपुली काया. प्रजानुरंजनासाठी मी सीतेचा त्याग करतो आहे आणि राजा असलो, माझी परंपरा जरी असली तरी मी पुन्हा दुसरं लग्न करणार नाही. असा केवळ एकच राजा आहे, तो म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र. आज प्रभू श्रीरामचंद्रांच्या या रजकावरनं जो प्रसंग निघाला त्यामध्ये आपला बराच वेळ गेला. उर्वरित ओव्यांचा परामर्श आपण उद्या दुपारी 3च्या सत्रामध्ये घेऊया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थ रामदासांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.